पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात भूकंपाचे 2 धक्के बसलेत। त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। रात्री अवघ्या एका तासात हे 2 धक्के जाणवलेत, ज्यांची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिस्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे। काही दिवसांपूर्वीच या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं आपण पाहिलं होतं। वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या सत्रामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आणि अशीच एक महत्त्वाची घडामोड नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे। सोमवारी दिवसभरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के या ठिकाणी जाणवलेत। त्याची तीव्रता 2.9 रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। या सर्व धक्क्यांचं केंद्र पेठ जवळ असल्याची माहिती समोर येते। जमिनीखाली साचलेला दाब बाहेर पडत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवलाय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही बिल्डिंग्सला जो नुकसान झालेलं आहे ते नुकसान सुपरफिशियल आहे, म्हणजे ते फक्त काही ठिकाणी वॉल पुट्टी निघाली होती, काही ठिकाणी काही भिंतला काही हे झाले, काही ठिकाणी जरासे सिरियस होते। त्याची एक व्यवस्थित पंचनामा करून त्याच्यामध्ये अगर ते SDMA आणि NDMA चे गाईडलाईन्स प्रमाणे कुठल्या प्रकारचे नुकसान भरपाईसाठी पात्र असेल तर त्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसील कार्यालयाला सूचना देण्यात आलेल्या आहे। तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कुठे कुठे भूकंप झालाय, आपण मॅपच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात। तुम्ही हा मॅप पाहतायत, संपूर्ण भारताचा हा मॅप आहे। भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे नाशिक असेल किंवा पालघरमध्ये देखील गेल्या 2 ते 3 दिवसात भूकंपाचे धक्के जाणवलेत। गेल्या 24 तासामधले अपडेट्स आपण घेऊयात। या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता रेड, ऑरेंज आणि येलो डॉट्स जे तुम्ही पाहत आहात त्यानुसार भूकंपाची तीव्रता नेमकी किती आहे हे आपण पाहू शकतो। तर पालघरमध्ये आणि नाशिकमध्ये देखील भूकंपाचे काही धक्के जाणवलेले आहेत। तर राहुडे असेल किंवा इतरही काही जागा आहेत ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत, त्यामुळे नाशिक आणि पालघरमधील जी जनता आहे ती भीतीच्या छायेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। पालघरमध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। गेल्या 24 तासात नाशिकमध्ये 4 ठिकाणी 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। पालघरमध्ये देखील 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 3.2 आणि 3.4 रिस्टर स्केल एवढी या भूकंपांची तीव्रता होती।